नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये असं पाहायला भेटणार आहे की जीवा हा नंदिनीला बोलतो. ज्यावेळेस आईबाबांना आपल्या डिवोर्सबद्दल माहिती होईल तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल याचा विचार करूनच मला खूपच भीती वाटत आहे. तेव्हा नंदिनी बोलते, आतापर्यंत आपण काहीही सांगितलेलं नाही. ज्यावेळेस बघा तुम्ही सांगाल ना त्यावेळेस तुमच्या मनावरचे सर्व दडपण कमी होऊन जाईल. तुम्ही जगातले सर्वात आनंदी व्यक्ती असाल, कारण त्यानंतर घरामध्ये मी देखील नसणार आहे. तुम्हाला हवा तेवढा पसारा तुम्ही करू शकता. आणि त्याच वेळेस जीवा हा नंदिनीला उत्तर देतो, पसारा करण्यामध्ये तेव्हाच मजा असते जेव्हा कोणीतरी व्यक्ती पसारा आवरणारी घरामध्ये असते. तेव्हा नंदिनी ही फक्त जीवाकडे पाहतच राहते. त्यानंतर आपण पाहतो पिऊ ही पार्थच्या रूममध्ये जाते आणि पार्थला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागते. आणि पार्थ विचारतो, काय झाले पिऊ, तू काय ऐकले आहेस? आणि पिऊ हे काहीही न बोलता तिथून निघून जाते. तर पार्थ विचारामध्ये पडतो. पिऊला नक्की काय सांगायचे होते याचा तो विचार करू लागतो. तर इकडे आपण पाहतो वसुंधरा ही अतिशय घाबरलेली असते आणि रम्याला बोलते, माझ्या डोळ्याची पापणी उडत आहे, मला तर खूपच भीती वाटत आहे. देवा, आता माझ्यावर काहीही संकट येऊन देऊ नकोस, कारण मी तुला काल बोलत असताना कोणीतरी आपलं बोलणं दरवाजा बाहेरून ऐकत होतं. त्यानंतर आपण पाहतो पिऊ ही नंदिनीकडे जाते आणि ती नंदिनीला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करू लागते. आणि नंदिनी ही तिला विचारते, स्पष्टपणे विचारते आणि पिऊ ही काहीही सांगत नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीच्या अपहरणामागे वसुंधराचा हात होता हे पिऊ नंदिनीला सांगणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.